नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप गेल्या 2 दिवसामध्ये एक महत्त्वाचं प्रकरण समोर येत आहे. ते म्हणजे शिवाजी कोण होता या पुस्तकाचं. आणि या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं म्हटलं बोललं पाहिजे, अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. उगाच काहीतरी तोंडाच्या वाफा घालून चालणार नाही. महत्त्वाच्या गोष्टी आहेत काही. विषय शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान काय असेल ना, तर तो हा आहे. तुम्हाला सांगतो जरा, एक व्यवस्थित सांगतो, ऐका जरा. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा, असं म्हटलं जातं सहसा. आणि ते का म्हटलं जातं, कशासाठी म्हटलं जातं, त्याच्या मागे फार मोठी विचारधारा आहे, फार मोठी विचारधारा आहे. शिवाजी महाराज हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यामुळं तुम्ही जर बघाल तर पुण्याच्या आजूबाजूचा परिसर, पश्चिम महाराष्ट्राचा परिसर, बऱ्यापैकी त्यांनी राष्ट्रवादी फार मोठी केली. कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी, असं शरद पवारांना वाटतंय, किंवा शरद पवारांच्या मते किंवा दृष्टिकोनातून ते शिवाजी आहे, असा तो जिल्हाध्यक्ष माझ्या पक्षाचा, असं त्यांना वाटतं. 1988 मध्ये शरद पवार दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री नाही, माफ करा, मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला एक पुस्तक आलं पानसरेंचं, या गोविंद पानसरेचं एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं शिवाजी कोण होता. आणि त्याच्यामध्ये फार मोठं लेखन केलं. असं लेखन केलं, येणाऱ्या पिढ्यांनी पानसरेचं पाय धरून त्याचं नतमस्तक झाले पाहिजे, पवार विचारसरणीला डोक्यावर घेतलं पाहिजे. आणि आपण कोण आहोत, आपलं मूळ काय, आपण हिंदू आहोत का एखाद्या रांडेमुंडेच्या पोटेतून जन्मलेले गांडू हिंदू आहोत, पुरोगामी हिंदू आहोत, असं जर प्रत्येक पुढच्या पिढीला वाटावं, असं काय मार्मिक लेखन केलं. त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बोलायच्या आहेत. शिवाजी कोण होता, म्हणून मी म्हटलं शिवाजी कोण होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष होता, की नेता होता, आमदार होता, की कोण होता? असा शिवाजी कोण होता? हा कोण शिवाजी होता? शीर्षकातच शिवाजी महाराजांना तुच्छ लेखलंय हे दिसून येते. आता हे मतमतांतराच्या गोष्टी आहेत, हे विचाराच्या गोष्टी आहेत. विचारसरणी कशी पेरली जाते ना, पुरोगामी विचारसरणी म्हणजे नक्की काय, त्या सगळ्या गोष्टीचा आलेख या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शिवाजी महाराज नक्की कसे होते, काय होते, काही एक 4-5 प्रश्न, काही 4-5 या गोष्टी मी पुस्तकातून वाचल्यात. पहिलं म्हटलं पुस्तक वाचूया, उगाच काहीतरी बोलून फायदा नाही. शिवाजी कोण होतं हे पुस्तक माझ्या परिचयामध्ये आलं होतं, वाचायला घेणार, पण नाही वाचता आलं, नाही जमलं. आता ते वाचलं, मी वाचून पूर्ण झालं. आणि मग आता काही एक थोडेसे पॉईंट काढलेत, कारण एवढं मोठं पुस्तक आहे. मोठं पुस्तक नाही, कमी पानांचं आहे, पण ते सगळ्याच गोष्टी सांगणं मला चुकीचं वाटतं, किंवा चुकीचं म्हणण्यापेक्षा सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकतो, ज्या अधोरेखित करणं फार महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसे पुरोगामी होते, आपल्या प्रतीकांचं खच्चीकरण करणं, त्यांना पुरोगामी दाखवणं. ते कसे धर्मवेडे नव्हते, ते कसे धर्मासाठी लढत नव्हते, त्यांनी जे काही कार्य केलं, जे काही काम केलं, ते सर्वश्रुत होतं. या सगळ्या गोष्टी दाखवणं आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचं काम पानसरेंच्या लेखणीतून झालंय. हे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल. पुरोगामी विचार म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? पुरोगामी विचार म्हणजे काय? पुरोगामी विचार म्हणजे आम्ही सेक्युलर, म्हणजे सेक्युलर एक पकडा, आम्ही कुठल्याही धर्माचे नाही आहोत, किंवा खास करून आम्ही हिंदू धर्माला सहसा महत्त्व देत नाही, याचा अर्थ पुरोगामी विचार. पुरोगामी विचार तो असतो ज्याला मुस्लिमानं काय केलेलं चालतं, बाकी इतर धर्मांनी काय केलेलं चालतं, पण हिंदूंनी केलेलं सहसा रुचत नाही, याचा अर्थ पुरोगामी विचार. पुरोगामी विचार म्हणजे शाहू फुले आंबेडकर. दाखवायचंय काय, की आपण सगळे एक आहोत, आपले विचार हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. पण हिंदूंनी काही केलेलं, किंवा हिंदूंनी जे काही करण्यासाठी त्यांनी एक विचार केलाय, तो आपण पाळायचा नाही, तो आपण ठेवायचा नाही. हिंदूंनी विचार असा केला पाहिजे, की आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विचार केला तर आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून आपलंसं करून घेऊ. जर तुम्ही ह्या विचारात राहिला, की हिंदू सर्वश्रेष्ठ आहे, हिंदूंनी जे काही केलं ते योग्य आहे, असं कराल तर मग तुम्हाला आम्ही आमच्यामध्ये घेणार नाही. हे सरळ एक व्याख्या पुरोगामी विचाराची आहे. आता या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम होते, तुम्हाला वारंवार सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे कसे मुस्लिम धार्जिन होते, कसे मुस्लिमांचे होते, कसे ते मुस्लिमांना जवळ करायचे, या सगळ्या गोष्टी दाखवून आपल्या राजाची बदनामी करणं. आणि कसा तो औरंगजेब, कोण कुठला, तो इथं येऊन त्यानं कसं इथल्या हिंदू राजांसाठी काम केलं, कसं हिंदूंसाठी काम केलं, किंवा औरंगजेबच नाही, इथले अनेक हिंदू सरदार राजे कसे इथल्या मातीचे होते, कसे आपले होते, हे दाखवून देऊन एक विशिष्ट मतपेटी खुश करणं, हे काम या पानसरेच्या पुस्तकातून आणि विचारसरणी शरद पवारांची कुठे ना कुठेतरी याला आहे. म्हणूनच कालची जेव्हा घटना झाली, तेव्हा गायकवाडाने का ते सगळं काढलं, पुस्तक काय मध्येच काढायची गरज नव्हती, विषय सोडून द्या. पण जेव्हा एक घटना घडली, त्या प्रकाशकाच्या बाजूने उभे राहिलेले पुरोगामी लोक हे तुम्हाला स्पष्ट झाले. आता त्याला मारायची धमकी वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून द्या. ते कशासाठी काय मध्येच प्रकरण काढायची काही गरज नव्हती, पण आता प्रकरण आलंय तर बोललं पाहिजे, आणि हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकला पाहिजे. मुद्दा चालू होतो शिवाजीचे मुसलमान सरदार. आता पहिलं त्याच्या आधी येऊया. या पुस्तकामध्ये शिवाजी 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 शिवाजी
शिवाजी, सतत सतत सतत, कारण एकेरी उल्लेख केल्यानंतर लोकांचा किंवा तरुण पिढीचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. शिवाजी या पानसरेच्या काही वर्गातले होते का शिवाजी? एवढं म्हणजे कोण मोठा लेखक? शिवाजी शिवाजी शिवाजी. ज्या शिवरायांचं असामान्य कर्तृत्व, ज्या मातीला कसं असतं माहितीये का, हा पेन घेणं, हा काय 5 रुपयाचा पेन घेणं आणि त्याच्यामध्ये आपल्या डोक्यातली घाण एखाद्या वही लिहून काढणं, हे वेगळं आहे. या पेनाची ताकद सोडून द्या, त्याला आम्ही महत्व देत नाही. त्या पेन काय कोणी काही लिहितं, प्रेमपत्रही लिहितात, एखाद्याला मारण्याच्या धमक्याही लिहितात, काही लिहिलं जातं याच्यातून. पण तलवारीने इतिहास घडवला जातो. म्यानातून काढलेली तलवार ती चालवणं, आजूबाजूच्या हजारो शत्रूंवरती तुटून पडणं, देव देश धर्मासाठी तुटून पडणं, आपल्या मायबापांसाठी तुटून पडणं, आपल्या रयतेसाठी तुटून पडणं, हा इतिहास फार वेगळा आहे. यातलं साम्य आधी ओळखून घ्या. एखाद्या खोलीत बसून आपल्या डोक्यातली घाण लिहून काढणं यात फार जमीन आसमानाचा फरक आहे, आणि रणांगणामध्ये जाऊन शौर्य गाजवणं यात फार जमीन आसमानाचा फरक, एवढं लक्षात असू द्या. त्यामुळं हे शिवाजी शिवाजी लिहून जे काही शिवाजी महाराजांचा अपमान या पानसरेंनी सुरुवातीपासूनच केला, अगदी अख्ख्या पुस्तकामध्ये ते वाचतानाच असं विचित्र वाटतं. शिवाजी शिवाजी, अरे काय हा शिवाजी मी काय लहान पोर आहे की काय कुठलं? आणि औरंगजेबाला शहेनशाह औरंगजेब अशी पदवी लावणं, यातूनच या पुस्तकाचा बऱ्यापैकी सारांश तुम्हाला कळेल. येऊ या मुद्द्याकडे येऊया. शिवाजीचे मुसलमान सरदार एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मुसलमान लोकांची नावं, काय काय कुणी कुणी कसं कसं काय काय केलं, हे सगळं पानसरेंनी लिहून काढले, जेणेकरून अशी धार्जिन लोकांची व्हावी किंवा असं लोकांना वाटावं की शिवाजी राजा हा राजा मुसलमानांचा राजा आहे, आणि हा राजा मुसलमानांसाठी कसा लढलाय किंवा मुसलमान लोकांनी त्याच्यावरती कसा जीव ओवाळून टाकलाय, यातून हा पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक केविलवाना प्रयत्न इथं आपल्याला दिसतोय. याच्या विरोधात निनाद बेडेकर स्वतः सांगतात, निनाद बेडेकर एक ज्येष्ठ इतिहासकार ज्यांनी मराठ्यांच्या पानापानावरती अभ्यास केलाय, ते स्वतः सांगतात की अशी कोणतीही पात्र नाही, असा कोणताही उल्लेख नाही, असा कुठलाही कागद आपल्याला सापडत नाही, इतिहासाचा कुठलंही प्रमाण आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. किंबहुना या गोष्टी यासाठी लादल्यात की लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टीचं मतमतांतर व्हावं, ते आपल्याला लोकशाहीच्या मार्गातून मतांमध्ये त्याचं रूपांतर व्हावं. म्हणजे आपण जर नुसतं शिवाजी शिवाजी करत बसलो तर शिवाजीला न मानणारे लोक आपल्यावरती रुष्ट होतील, बरोबर की नाही? शिवाजी महाराजांशिवाय या आपल्या महाराष्ट्र राज्याचं राजकारण पुढे सरकूच शकत नाही. त्या विरोधात जर शिवाजीला सेक्युलर केलं, शिवाजीला असं दाखवलं की शिवाजी सर्वांचा होता, तर मग आपण शिवाजीवरती उघडपणे जरी बोललं, म्हणजे शिवाजी, मी हा शब्द एकेरी त्यांच्या भाषेतला वापरतोय जे ते त्यांनी सांगितलंय, तो म्हणजे महाराजांची प्रतिमा अशी निर्माण केली तर मग आपल्याला मतं मिळणं फार सोपं जाईल, या अर्थातून शिवाजी महाराजांना असं दाखवणं, या सगळ्या गोष्टीचा हा सारांश इथं दडून आहे. तुम्ही हा निनाद बेडेकरांचा हा व्हिडिओ पाहू शकता की ते स्वतः काय सांगतात, तो स्वतःच्या तोडून सांगतात, त्यांनी काही कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. मला खूप लोक विचारतात, आणि आता तर त्याला फारच ऊत आलाय म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे 30% मुसलमान लोक होते. म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का? आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना? म्हटलं असं काही आहे का कुठे? एकदा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे? म्हटलं मी तुम्हाला एक 10 नावं सांगतो, 11वं नाव तुम्ही मला सांगा. सगळ्या शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहेत. कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाहीये, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठेतरी. कागदपत्र तर जाऊच देत. एक सातारला अलीकडे कागद मिळाला, त्याच्यात ते आलेलं आहे. तो कागद बनावट हे कुणीही सांगेल. सगळ्या गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रिन्यू करावं लागतं, दुंबाला करावा लागतो. शिवाजीराजे वारल्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे, संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे, मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना, एक तरी पत्र. नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते, तिथेही नक्कल नाही कुठे. त्यामुळे मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या, कुठेही नव्हतं. सिद्धी हिलालेख होता, पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता, विकत घेतलेला गुलाम होता. त्यामुळे तो तिथंच होता, तो आणखी त्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धी याह्या. असे काही सरकार सोडले की जे इथलेच लोक आहेत. दुसरा मुद्दा मी एक अधोरेखित करून ठेवला की मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार, म्हणजे त्यावेळेला जसं म्हणजे त्यांचा रोष किंवा रोग कुठे आहे की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी कामाला होते, असं त्यांचं मत आहे. याचा अर्थ ते असं म्हणतात की बघा ना, शिवाजी राजांचे स्वतः वडील तिथं कामाला होते, मग तुम्ही कशाला उगाच हिंदू मुस्लिम करताय? ते जरी वडील कामाला असले किंवा तिथं असले तरी शहाजी राजांना जो दिलेला मृत्यूदंड आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे काय, या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हाताखाली काम करणारे हिंदू राजे हे जोपर्यंत आपली चाकरी करतात तोपर्यंत हे लोक त्यांना आपलं म्हणायचे, पण जेव्हा हे विरोधात जातील, बंड पुकारतील, तेव्हा यांना खात्मा करून टाकायचा, मारून टाकायचं, हे या प्रकरणातून दिसून येतं. या उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पाहिलं. जिजाऊ मासाहेबांना विचारलं शिवरायांनी की जिजाऊ मासाहेब हे का, आबासाहेब असे का कोणासाठी चाकरी करतात? त्यांना वाटत नाही आपलं स्वराज्य उभं राहावं, आपली रयत भोगली जाते, वाटवली जाते, काय काय केलं जाते, या सगळ्या गोष्टी त्यांना वाटत नाहीत. जिजाऊ मासाहेब स्वतः शिवरायांना सांगतात की शिवबा ठीक आहे, ते तिकडे गेलेत, अडकलेत, त्यांना आता तिथून येणं अशक्य होईल. कारण त्याच वेळेला समकालीन शिवाजी महाराज पुण्याच्या आजूबाजूला शेतकऱ्यांच्या हातामध्ये नांगर देत होते की नाही तुम्ही कोणाची चाकरी करायची. सोन्याचा नांगर शिवरायांनी फिरवला. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं नाही शिवबा, आता ही वेळ आहे, ही वेळ आता या चाकऱ्या बिकऱ्या सगळं बंद करून आपलं स्वतःचं स्वराज्य उभी करण्याची वेळ आहे. तेव्हा शिवरायांनी स्वतःचं स्वराज्य उभं केलं आणि त्यासाठी शहाजी राजांना आदिलशहाने तिथे मृत्यूदंड दिलाय. कुठल्या अंगाने तुम्ही दाखवता हो
की हिंदू म्हणजे तुम्ही असं दाखवताय की हिंदू सरदार तिथे कामाला होते? कुठल्या अर्थाने दाखवताय? येऊया या विषयाकडे आता शेवटला येऊया. आता या पुढचा मुद्दा घेतो तुम्हाला मी सांगतो. देवळांची लूट आणि मोडतोड हा एक मुद्दा आहे, याच्यामध्ये एक प्रकरण दिलंय आणि तिथं हे पानसरे सांगतात, लिहितायत की देवळांची मोडतोड आणि देवळांचं जे काही होतं ते अशा पद्धतीनं होतं किंवा असं होतं की त्यावेळेला हे जे काही आदिलशाही, कुतुबशाही या ज्या कोण शाया होत्या सगळ्या, त्या या लोकांचा पगार करत नसत. म्हणजे कुणाचा, कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या सैन्याचा पगार होत नसे. मग त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही काम करायचं, तुम्हाला पगार मिळत नाही ना, मग तुम्ही देवळं लुटायची आणि त्यातून मग तुम्हाला जे काही मिळेल धनदांडगं काय तुम्ही असाल ते घ्यायचं आणि मग त्यातून तुमचा पगार करायचा. कुठे या सगळ्या गोष्टी कुणी लिहून ठेवलेत? ते तुमच्या इतिहासकारांनी लिहून ठेवले असतील. मग तुम्ही जर असं म्हणताय ना की देवळातली लूट करायची, मग फक्त देवळाची लूटच करायची. जे काही देवी मूर्त्यांवरती दागदागिने असतील तेवढे लुटायचे, काही दानपेटी असेलच त्या काळात तर ती घेऊन पळून जायचं, एवढंच करायचं. मंदिरं तोडायचं काय? का मंदिरं तोडली गेली? कशासाठी तोडली गेली? कशासाठी भव्य मोठ्या मोठ्या मंदिरांना तोप गोळे लावून उडवलं गेलं? याचा विचार आपण केलाय का? नाही. का? कारण ते धर्मद्वेष्टे होते. त्यांना हिंदू नको होता, त्यांना हिंदू कधीच मान्य नव्हता. हे पानसरे सांगतात की देवळं फक्त तेवढ्यासाठी तोडली. इतकं घाणेरडा द्वेष, इतकी घाणेरडी पुरोगामी विचारसरणी. ज्याला एक गोष्ट घ्या, आजकाल चोऱ्या होत नाहीत का मंदिरात? किती त्यांनी मंदिरातल्या चोऱ्या करतात, दागदागिने चोरून येतात. म्हणून ते काय सुरुंग लावून काय मंदिर उडवतात का? असं कोण करतं का? नाही करत. पण ते मंदिर का तोडायचं? तर हिंदूंची प्रतिका नष्ट करून टाकायची, जेणेकरून एक मंदिर तोडल्यानंतर बाजूला मंदिर उभं राहू नये म्हणून हा एक दबाव त्यांच्यावरती टाकायचा. मूर्तींची विटंबना करायची, तिथल्या मूर्त्या चोरायच्या, तिथलं सगळं सामान वगैरे काय चोरून न्यायचं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडायच्या, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा त्या मंदिरांना दान करायचे. हे सांगतात की हो, शिवाजी महाराज सगळ्या गोष्टींना दान करायचे, मशिदींना दान करायचे. नाही, हा गांडू इतिहास सांगतात हे सगळे लोक. तुटलेल्या मंदिरांना शिवाजी महाराज पुन्हा त्यांना संरक्षण द्यायचे, पुन्हा त्यांचा जीर्णोद्धार करायचे. ते शिवाजी महाराज धर्माप्रती वेडे होते. ते सेक्युलर नव्हते, ते पुरोगामी नव्हते. कुठल्याही मशिदीला आणि कुठल्याही गोष्टींना हे पत्रव्यवहार वगैरे या गोष्टी सांगतात, जे आपल्या तरुणांपर्यंत या इतिहासामध्ये सांगितले जातात. त्याचा किती किती खरा इतिहास आहे हे एकदा जरा लोकांपर्यंत आला पाहिजे. किती मशिदींना शिवाजी महाराजांनी आश्रय दिला आणि या सगळ्या गोष्टी केल्या. थांबा, आता या पण विषयाकडे शेवटला येऊया. शेवटच्या ज्या मी काही 5-6 ओळी सांगणार आहे ना, त्या ओळी तुम्हाला सगळं काही सांगून जातील. पुढच्या विषयाकडे येऊया. यातली एक महत्त्वाची ओळ राहिली की देवळांची लूट फक्त करायची, बाकी काही करत नव्हते. मग देवळांची लूट करायचे, मग देवळांच्या ज्या काही शिवशंकरांची पिंड असायची त्याची तोडमोड केली जायची, नंदींचं मस्तक छाटलं जायचं. हा नक्की काय संदेश देण्याचा पराक्रम त्या लोकांचा होता? काय त्यांचा विचार असावा की हे तोडायचं, सगळं नाही उद्ध्वस्त करायचं, मुंडकी छाटायची. जर देवीची मूर्ती असेल तर तिच्या छातीचा भाग तोडून टाकायचा, खालचा भाग तोडून टाकायचा. हा काय मेसेज होता? काय नक्की विटंबना होती? काय नक्की करायचं होतं? त्या दगडातून तर त्यांना कुठलं सोनं नाणं मिळणार नव्हतं. जे काही मूर्तीवरती घातलं असेल ते आभूषण ती घेऊन पळून जायचे. पण हा विचार नक्की काय होता? विचार करा, बघा कसे हे विचार कसे पेरले गेले या पानसरेंनी. असे पानसरेंसारखे असंख्य लेखक होऊन गेले, असंख्य, ज्यांनी आपल्या प्रतिमा, आपले जे काही आयडॉल्स होते त्यांना कशा पद्धतीनं तोडून मोडून आपल्या समोर दाखवलं. पुढे एक विचार पेरण्याचा प्रयत्न केला या पुस्तकातून की 96 कुळीवाल्यांचा शिवाजी राजांना कसा विरोध होता. म्हणजे कोण? मराठे, 96 कुळातले मराठे. कारण त्यांचं असं मत आहे की शिवाजीराजे हे मराठे नव्हते किंवा शिवाजीराजे शूद्र होते. त्याच्यामध्ये शूद्र हा उल्लेख पण आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शूद्राचा पुत्र म्हणून शिवरायांचा उल्लेख केला. अशा काही गोष्टी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की शिवाजी राजा हा क्षत्रिय नव्हता तर तो शूद्र राजा होता. मग 96 कुळीवाल्यांनी कसा विरोध केला? ब्राह्मणांनी राज्याभिषेकास कसा विरोध केला? मग 96 कुळ्यांनी विरोध केला. मग हे स्वराज्य उभं राहिलं कसं? कोणी केलं? हे 12 बलुतेदार, 18 पगड जातीची सगळी लोक स्वराज्यात होती, निश्चित होती. शिवरायांना हेही माहिती होतं की यातली सगळी स्वराज्यासाठी लढणारी आहेत का? नाही. आज मला सांगा, आज पुरोगामी पक्षांमध्ये हे काँग्रेस, राष्ट्रवादी, अजून काही पुरोगामी जे पक्ष असतील त्याच्यामध्ये आजही 96 कुळातली काही लोक पक्षामध्ये आहेत. आजही काही कट्टर हिंदुत्ववादी लोक पक्षामध्ये आहेत की नाही? निश्चित आहेत ना. कशासाठी गेलेत ते? की मी तिथून आमदार होईल, मी तिथून नगरसेवक होईल, मी तिथून खासदार होईल, मंत्री होईल, संत्री होईल, या आशेसाठी तिकडे गेले. त्यावेळेलाही अशा अपेक्षांसाठी मी एखाद्या कुतुबशहाकडे, मी एखाद्या आदिलशहाकडे जाऊन एखादा सरदार बनेन, काहीतरी बनेल, ही आशा त्यावेळेलाही होती. मला जर इथं शिवाजी राजांच्या याच्यामध्ये 500 म्हणजे आजचं उदाहरण देतो, 500 रुपये मिळत आहेत, तर मला आदिलशहा 2000 रुपये देतोय, मग मी तिकडे जातो. ही अशी इमान बदलणारी लोक आजही आहेत जशी त्यावेळेला होती. अख्ख्या 96 कोळींचा विरोध का असला काही गोष्ट नव्हती, काही असली गोष्ट नव्हती. बघा ना काय घाणेरडे विचार पेरले गेले. ब्राह्मणांचा राज्याभिषेकास विरोध होता, असेल 1-2 असेल, त्यामुळे अख्खे ब्राह्मण समाजच तसा होता असं होत नाही. तसं जर असतं तर पुढचं पानिपत आणि या सगळ्या गोष्टींचा इतिहास पेशव्यांनी घडवला नसता, छत्रपतींना डोळ्यासमोर ठेवून कधीच केलं नसतं. याचा विचार जरा समजून घ्या. कशाचा मराठीत के लढले? पेशव्यांच्या काळामध्ये देखील 18 पगड जातीची सगळी माणसं, 12 बलुतेदार सगळी लोक होती. मग त्यावेळेला असं म्हटलं असतं तर तुम्ही ब्राह्मण आहात ना, मग ब्राह्मणांचं बघा, आम्हाला सांगू नका. हा विचारच त्यावेळेला नव्हता. हा विचार मी तुम्हाला म्हटलं ना 1950च्या नंतर स्वातंत्र्य काळानंतर आला. या इतिहासाची तोडमोड, या इतिहासाला जे काही दाखवण्यात आलं, चित्रपट आले, काय आले, संभाजीराजांना बदनाम करण्यात आलं, स्त्रीसोबत दाखवण्यात आलं, स्त्री लंपट दाखवण्यात आलं, संभाजी महाराज मुघलांना जाऊन कसे मिळाले, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या. बघा ना काय घाणेरडी इतिहासाची तोडमोड या काळामध्ये करण्यात आली. हीच विचारसरणी म्हणजे पुरोगामी विचारसरणी. ज्या राज्याभिषेकास ब्राह्मणांनी विरोध केला
त्या राज्याभिषेकाला गागा भट्ट येऊन स्वतः राज्याभिषेक का करतात? त्यांना का वाटतं की एखादा हिंदू राजा उभा राहावा त्यावेळेला? हा कवी कलश लिहितात की शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. किती कट्टरतावादाचं वाक्य जरा बघा एकदा. किती स्वतः कवी कलश सगळ्या त्या परिसरामध्ये किंवा सगळ्या त्या प्रसंगांमध्ये आहेत, महाराजांसोबत आहेत, संभाजीराजांसोबत आहेत. संभाजीराजांसोबत त्यांनी स्वतःचा प्राण दिलाय. कशासाठी दिलाय एकदा विचार करा. हे जर धर्मवेडे नसते, कट्टर हिंदुत्ववादी नसते, तर हे हिंदवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा कशाला म्हटलं असतं राजांनी? आता एका या व्हिडिओचा सगळा सारांश मी तुम्हाला या पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन व्हायची जी वेळ आली, सगळे सरदार, सगळी लोक, सगळ्या आपल्या महाराण्या स्वतः आजूबाजूला उभ्या आहेत. राजे काय सांगतात? राजांचा शेवटचा उद्गार काय आहे? आता याला ही सगळी लोक, ही पुरोगामी लोक सांगतात की हे थोतांड आहे. तुम्ही लिहिता ते खरं आहे, तुम्ही सांगता ते खरं आहे सगळं. बघा शिवरायांचे वाक्य काय होते शेवटचे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखेरचे शब्द ऐका. मग तुम्हाला कळेल की छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी नव्हते, सेक्युलर नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज या मातीसाठी लढणारा एक महत्वाचा मोठा धर्मयोद्धा होऊन गेला, ज्यानं खरं स्वातंत्र्य दिलं, त्या मातीला दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या किती मशिदी आहेत हो सांगा मला, पाषाणाच्या दगडातल्या. तुम्ही ह्यांनी सांगतायत की मशिदींना इमान दिलं, मशिदींना संरक्षण दिलं शिवाजी महाराजांनी. किती आहेत? का मग जर सेक्युलरवादी शिवाजी महाराज असते तर शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज कशाला ठेवला असता? कशाला हर हर महादेवची डरकाळी फोडली असती या प्रांतामध्ये? कशाला शिवशंभूंच्या प्रत्येक गडावरती मंदिर बांधलं असतं? एखादा सेक्युलरवादी माणूस असं करू शकतो का या पुरोगाम्यांसारखा? हे देवाच्या आरती बिरतीला जाणार, नंतर येऊन मटण खाणार, बोकडं कापणार, नको तसल्या गोष्टी करणार, बीफ खाणार. त्या शिवाजी महाराजांची शेवटची वाक्य ऐका आणि मग तुम्हाला सगळे समजून जाईल की पुस्तक काय आहे. आम्ही जातो, आमचा काळ आला. आता आम्ही जातो, आमचा काळ आला. सप्तगंगा ऐका आता, सप्तगंगा, सप्त सिंधू मुक्त करा. म्हणजे कोणाच्या ह्याच्यातून मुक्त करा? म्हणजे त्यावेळेला काहीतरी संकट असेल ना, या यवनांच्या याच्यातून या सप्तगंगा, सप्त सिंधू मुक्त करा. म्हणजे काय की 12 ज्योतिर्लिंग असतील, हे जेवढी देवस्थानं असतील, ह्या जिथं जिथं या सगळ्या लोकांनी आक्रमण करून ठेवलेत ते सगळं मुक्त करा. मराठ्यांना स्वराज्याला उपदेशून राजे म्हणतायत. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, काशीचा विश्वेश्वर सोडवा म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर वाटले तुम्हाला? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना या चौकटीत अडकवता पुरोगाम्यांच्या. जे छत्रपती शिवाजी महाराज काशीच्या विश्वेश्वराचा उल्लेख करतायत ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या मशिदींना काय दान देत होते, संरक्षण देत होते? कसला इतिहास आमच्या समोर उभा आणून ठेवता, आमच्या पिढ्यांसमोर उभा आणून ठेवता? या पुरोगामांच्या विचारांनी हे स्वराज्य निर्माण झालं नाही, आटकेपार झेंडे गेले नाहीत. त्यासाठी या सगळ्या लोकांनी स्वराज्य हे राज्य स्थापन केलं. शिवशंभूंच्या ललकारीने डरकाळीने स्वराज्य निर्माण झालंय. या पुरोगाम्यांना रुचत नाही म्हणून असले घाणेरडे प्रयोग करतात. पुढे राजे लिहितात, अखंड हिंदुस्थान पादक क्रांत करा. अखंड हिंदुस्थान हिंदू करून टाका. हिंदुस्थान म्हणतात ते, हे हिंदूंचं स्थान आहे, ते मान्य करतात. आणि चुकूर होऊ नका. म्हणजे जसे मी राज्य करत होतो आणि माझ्या वेळेला काही सरदार घाणेरडी लोक आपल्यातले जसे चुकूर होत होते ना, तसं करू नका. एक राहा, एक निष्ठेने लढा. सर्वसामान्यांसाठी लढा, सर्व जनतेसाठी लढा. आणि या सगळ्या गोष्टी शिवरायांना दाखवायच्या होत्या. शिवरायांनी सांगितलं की बाईच्या पदराला हात घालणाऱ्याचे हात छाटा, गायीचं मस्तक उडवणाऱ्याचं मस्तक धडा वाचून वेगळं करा. हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर पुरोगामी होते. कोण सांगतो, कोण म्हणतो असं? बघा ना साम्य काय. 1988 साली हे पुस्तक लिहिलं गेलं. 1988 साली शरद पवार मुख्यमंत्री होते. कोणी दारुगोळा पुरवला, कोणी सगळ्या गोष्टी पुरावे पुरवले, कोणी पैसा पुरवला, कोणी काय काय केलं, हे काय लोकांना समजत नाही का? यांच्या मते, या पानसरेंच्या मते, यांच्या या सगळ्या पुरोगाम्यांच्या मते शिवाजी कोण होता? म्हणून मी मग कॅप्शनला टाकलं, माझ्या थंबनेलला लिहिलं की शिवाजी यांना वाटतं की आमच्या राष्ट्रवादीचा कोणी जिल्हाध्यक्ष होता. किती खालच्या थरावरती जाऊन या पुरोगाम्यांनी छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करून टाकली. कशासाठी? शिवरायांचे धर्मवेडे नसते, धर्म संस्थापनेसाठी जर त्यांनी काही केलं नसतं तर जेव्हा भवानी मातेची मूर्ती मंदिरामध्ये तोडली अफजल खानाने, त्या अफजल खानाला असा सोडून दिला असता की त्यांना जर सेक्युलर असते तर, मी देवबीव मानत नाही असं जर म्हटले असते तर, का त्या अफजल खानाला बोलवून त्याला फाडून टाकला शिवाजी महाराजांनी? कशासाठी? तो औरंगजेब काय मूर्ख नव्हता जो तिथून सगळी आयुष्यारामाची जिंदगी सोडून इथं शिवरायांना मारायला आला? कशासाठी आला? कारण त्याला माहिती होतं हा शिवाजी गेलाय, पण याचा विचार जर पुढे पेरला गेला, वाढला गेला तर मग अवघड होईल. कारण हा शिवाजी हा आपला इस्लाम विरोधी आहे. याला वाईट इस्लामाविषयी अत्यंत द्वेष आहे, राग आहे. कारण आपला इस्लाम आपल्याला विध्वंस करायला शिकवतोय. हे सगळ्या गोष्टी शिवाजीला माहिती आहेत आणि त्याने आपल्या लोकांना सांगितल्या. त्यामुळे हा शिवाजी संपला पाहिजे. कारण हा संपूर्ण येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्थानामध्ये एक मोठं वादळ निर्माण करू शकतो, त्याचा विचार निर्माण करू शकतो. म्हणून औरंगजेब तिथून इथं आला. म्हणून संभाजीराजांनी तोच विचार पुढे आणला जो आपल्या आबासाहेबांनी, आपल्या वडिलांनी आपल्याला दिला होता. असं तर होऊ शकत नाही ना की शिवाजीराजांनी कधी ज्ञान दिलंच नसेल संभाजीराजांना. ते संभाजीराजे पुढे धर्मासाठी लढले, जगले आणि धर्मासाठीच त्यांचा प्राण सोडला. हे औरंगजेबाला माहिती होतं. शेवटी औरंगजेब मरून गेला इथंच. हा इतिहास खोटा आहे का हो? हा पुरोगामी इतिहास लिहू शकतात का? असा निर्माण करू शकतात का? हे आजकालचे हे बांडगुळ काही पुरोगामी विचारांचे न्यूज चॅनलवाले, पेड मीडियावाले तुम्हाला काही सांगतील. पण बाबांनो, एकदा जा कधीतरी रायगडावर जा, प्रत्येक किल्ल्यावरती जा, प्रत्येक मंदिरामध्ये जा आणि तिथं शांतपणे 5 मिनिटं डोळे मिटा आणि त्या शिवप्रभूला एक साकडं घाला किंवा त्याला विचारा, डोळे झाकून त्याला विचारा की खरंच माझा राजा पुरोगामी होता का, सेक्युलर होता का? तेव्हा तुम्हाला जे काही आठवेल, जे काही कळेल
ते तुम्हाला समजून जाईल. मी या व्हिडिओच्या खाली एक पुस्तकं देतोय, काही शिवभारत असेल, बखरी असतील, जे जे काही वाङ्मय असेल शिवरायांवरती लिहिलेलं ते वाचा, त्याचं कंपॅरिझन करा, त्याचा फरक ओळखा. आधी वाचा. तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला शिवराय नक्की कोण होते हे समजून जाईल. एवढंच मी फक्त सांगतो आणि तुर्तास सांगतो. शिवाजी कोण होता हा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि हे खरोखर चुकीचं आहे. शिवाजी कोण होता असं तुच्छ मानून लिहिण्यापेक्षा कुठेतरी शिवाजी महाराज नक्की कोण होते, हे खरे कोण होते, काय होतं त्यांचं योगदान, हे आजच्या तरुण पिढीला समजलं पाहिजे आणि त्यासाठी तरुणांपुढे योग्य इतिहास गेला पाहिजे, या मताचा मी आहे.